वित्त विभागाला लाडकी बहीण योजनेच्या खर्चाची चिंता। महिला मुलींसाठी आधीपासूनच कोट्यवधींच्या योजना असताना नव्या योजनेची गरज काय? वित्त विभागाचा सवाल। यूपीएससी नंतर एमपीएससीतही दिव्यांग घोटाळ्याचा आरोप। 2022च्या निवडीतील 8 जणांविरोधात तक्रार। दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी होणार। शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ। 2 क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर 31 ऑगस्टपासून हायकोर्टात एकत्रित सुनावणी। विधानसभेच्या तयारीला लागले मनोज जरांगे। 20 ऑगस्टपासून उमेदवार यादी तयार करणार। 29 तारखेला घेणार अंतिम निर्णय। संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती। आंतरजातीय विवाह केला म्हणून सासऱ्याकडून जावयाचा खून। आरोपीला अटक होत नसल्याने तरुणांच्या कुटुंबियांचा पोलीस स्टेशन दखिया। महापालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वयाचा अभाव। पुण्याच्या पूरस्थितीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची कबुली। तर नुकसानग्रस्तांना विशेष पॅकेज द्या, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी।